अशोक खरातचे आणखी धक्कादायक कारनामे समोर भोंदू अशोक खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती। वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्ग तातडीने पूर्ण करा, खासदार अमर काळेंची मागणी। विदर्भ मराठवाड्याला जोडणारा प्रकल्प 17 वर्षांपासून रखडला। कल्याण डोंबिवली महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर, नगरसेवकांना मिळणार 1 कोटीचा निधी। धुळ्यात इंधनाचा पुरेसा साठा, अफवांवर विश्वास ठेवू नका, जिल्हाधिकारी जयश्री विस्पुत यांचं नागरिकांना आवाहन। वर्ध्यात मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहीम, विवाहानंतर महिलांनी आवश्यक तपशील तयार ठेवा, जिल्हा निवडणूक प्रशासनाचं आवाहन। बोंधूबाबा अशोक खरात विरोधात आणखी 2 गुन्हे दाखल, महिलेच्या लैंगिक शोषणाचा तर व्यक्तीची फसवणूक केल्याप्रकरणी 2रा गुन्हा दाखल। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती दौऱ्यावर, वसुधा देशमुखांच्या वाढदिवसानिमित्त सोहळ्याला राहणार उपस्थित। राज्यस्तरीय पोलीस पाटील परिषद आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनाही देणार भेट। हा राजीनामा चाकणकरांकडून जबरदस्तीने घेतलेला, चाकणकरांवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे, अंजली दमानी यांची मागणी। 1 ओळीचा राजीनामा देताना जणू पक्षावर उपकारच केले, खरात प्रकरणात चाकणकरांना सह आरोपी करा, विकास लवांडेंची मागणी। विधान परिषद सभापती राम शिंदे जालना दौऱ्यावर, धनगर आंदोलक दीपक बोराडेंची सांत्वन भेट घेणार। खासदार छत्रपती शाहू महाराजांनी बोलावली बैठक, शाहू मिल संदर्भात बैठक, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी राहणार उपस्थित। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक पार, विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक। महाराष्ट्रात पीएनजी प्रक्रियेला गती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा दिला राजीनामा, माझ्यावर होणारे आरोप वेदनादायी, राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांचं ट्विट। एकनाथ शिंदेंनी मानले मोदी सरकारचे आभार, एक्साइज ड्युटी कमी करण्याच्या निर्णयाचं केलं स्वागत। चंद्रपुरात काँग्रेसच्या 2 गटात पुन्हा राडा, धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार, संघर्ष टोकाला। भारतात लॉकडाऊन लागणार नाही, पंतप्रधान मोदींची स्पष्टोक्ती, युद्धस्थितीवरून सर्व मुख्यमंत्र्यांसोबत मोदींची बैठक संपन्न। बालेंद्र शहा यांनी नेपाळच्या पंतप्रधान पदाची घेतली शपथ, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं अभिनंदन। हनी सिंगच्या व्हिडिओवरून रोहित पवार आक्रमक, व्हीएसआर कंपनीच्या विमानातून मुंबईत येतानाचा व्हिडिओ, व्हीके सिंगची गुर्मी का उतरवली जात नाही, रोहित पवारांचा सवाल। ताकद मिळाली तर भाजपची सत्ता उलथवेन, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा भाजपला इशारा। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार, पेट्रोलवरील एक्साइज ड्युटीमध्ये 10 रुपये सूट, डिझेलवरील एक्साइज ड्युटी पूर्णतः रद्द। सोलापुरात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात, प्रणिती शिंदेंनी तातडीच्या उपाययोजनांची केली मागणी। सातारा जिल्हा परिषद गोंधळानंतर धाराशिव जिल्हा परिषद सभापती निवडीत खबरदारी, जिल्हा परिषद सदस्याच्या सुरक्षेसाठी खासगी बाउन्सर तैनात। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सभागृहात गोंधळ, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांचा गदारोळ, उद्धव ठाकरेंच्या सन्मानासाठी नगरसेवक आक्रमक। लोकसभेत अजितदादांच्या अपघाताचा मुद्दा उपस्थित, खासदार सुप्रिया सुळे यांनी केला मुद्दा उपस्थित। युद्धामुळे जगभरात इंधन किमतींमध्ये मोठी वाढ, जनतेच्या हितासाठी कटिबद्ध नेतृत्व, पेट्रोलवरील उत्पादन शुल्क मोठ्या प्रमाणात कमी, श्रीकांत शिंदेंनी मानले मोदींचे आभार। छत्रपती संभाजीनगरात एमआयएम आणि भाजप नगरसेवक आमने सामने, महापालिका नियमित सभेवेळी अतिक्रमण, एजन्सीला दिलेल्या टेंडरवरून खडाजंगी। सुषमा अंधारेंनी प्रसिद्धीचा हव्यास थांबवावा, अरुण सावंत यांचा सुषमा अंधारेंना सल्ला। मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड निर्मित सहकार भवनाच्या भूमिपूजनाचा सोहळा पार, मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकरांच्या प्रयत्नातून सहकार भवन उभं। बीडच्या भायाळा गावात हरिणाम सप्ताहात राजकीय वातावरण तापलं, मी जन्माला आलो तेव्हापासून माझा संघर्ष, धनंजय मुंडेंचा इशारा। सोलापूर जिल्हा परिषदेतील बहुचर्चित समित्यांच्या सभापती पदाच्या निवडी, माळशिरसच्या अनेक उमेदवारांना संधी। भंडारा जिल्हा परिषदेत निधी वाटपात अन्यायाविरुद्ध उपाध्यक्ष एकनाथ फेंडर यांचं उपोषण, जिल्हा परिषदेच्या इमारतीतच सुरू केलं उपोषण। महापालिकेचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात, सर्व शाळा इंग्रजी माध्यम करण्याच्या निर्णयाला मनसेचा विरोध। जैन समुदायासाठी मंत्री मंगलप्रभात लोढांची विशेष सोय, मंदिराला विशेषतः गॅसची आवश्यकता असेल तर कृपया तुमच्या गरजेसंदर्भात मला पत्र द्या, असं पत्र।
शेतमालाला हमीभाव मिळत नसल्यानं बच्चू कडू आक्रमक. मंत्री शिवराज सिंह चौहानांच्या मध्य प्रदेशातील घराला घेराव टाकून आंदोलन करण्याचा इशारा. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या बजेट बैठकीत गोंधळ. अजित पवारांच्या राष्ट्रवादी नगरसेवकाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान. भाजप नगरसेवकांनी काढला सभागृहाच्या बाहेर. कथित व्हायरल व्हिडिओ प्रकरणात झिरवळांना राष्ट्रवादीकडून अभय. आरोप सिद्ध झाल्यावरच कारवाई होणार. कोणीतरी आरोप केले म्हणून पक्ष कारवाई करणार नाही, राष्ट्रवादीतील वरिष्ठ सूत्रांची माहिती. नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं 26 मार्च ते 24 ऑक्टोबर पर्यंत समर शेड्यूल जाहीर. नागपुरात शुक्रवारी 40.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. शुक्रवार ठरला मोसमातील सर्वाधिक उष्ण दिवस. अमरावती शहरातील एकविरा मंगल कार्यालय कालपासून विशाल हिंदू किन्नर आणि संत संमेलनाचं आयोजन. संमेलनात देशभरातील किन्नर समाज संत मोठ्या संख्येनं सहभागी. वर्धा जिल्ह्यात 197 ग्रामपंचायती टीबी मुक्त. गौरव समारंभात सन्मान. क्षयरोग मुक्त अभियानांतर्गत निवड. चैत्र पौर्णिमेनिमित्त वणीच्या सप्तशृंगी यात्रेला उत्सव सुरुवात. चैत्र पौर्णिमेनिमित्त वणीच्या सप्तशृंगी गडावर खानदेशातून लाखो भाविकांची गर्दी. कांदिवली ते बोरिवली आज उद्या मेगा ब्लॉक. 2 दिवसात तब्बल 300 लोकल रद्द होणार. आशा वर्कर मानधन निधी अभावी त्रस्त. आशा वर्कर देणार ग्रामसमिती सचिव पदाचे राज्यभार. सामूहिक राजीनामे. बुलढाण्यात पोलीस बंदोबस्तात. पेट्रोल वितरण मुख्यालयाच्या ठिकाणीच पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्त. वर्ध्याच्या देवळी इथे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा. महाराष्ट्र केसरी किताब लढत. 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी भव्य स्पर्धांचं आयोजन. राज्यात बहुतांश ठिकाणी गारपिटीसह अवकाळीचा अंदाज. पश्चिम मध्य महाराष्ट्रासह कोकणाला येलो अलर्ट जारी. नवी मुंबईत पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी. ड्रग्सची तस्करी होत असल्याचा संशय. बीडच्या एसटी महामंडळाच्या आगार व्यवस्थापकाचा व्हिडिओ व्हायरल. सतीश तिडकेनं गुत्तेदाराकडून पैसे घेतानाचा आगार व्यवस्थापकाचा व्हिडिओ व्हायरल. जेएसपीएम संस्थेच्या वतीनं लातूरात देवाभाऊ जॉब एक्स्पोचं आयोजन. 3500 सुशिक्षित बेरोजगारांचा देवाभाऊ जॉब एक्स्पोला प्रतिसाद. नागपुरात सीईटी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी गोंधळ. ऐनवेळी कंत्राटदार कंपनीच्या सर्व्हरमध्ये बिघाड. वैनगंगा महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरील प्रकार. यवतमाळ महोत्सवाचा बोजवारा. नियोजनाअभावी शेतकऱ्यांची फजिती. जिल्हा कृषी महोत्सव 2026 पहिल्याच दिवशी अव्यवस्थेमुळे वादात. नवी मुंबई पालिकेच्या शाळांचं फायर ऑडिटच नाही. 5 वर्षांपासून फायर ऑडिट झालं नसल्याचं समोर. कल्याण पूर्वेतील सत्यम बार पुन्हा वादाच्या भोवऱ्यात. तहसीलदार पथकाची पोलीस बंदोबस्तात कारवाई. पंढरपूर जिल्हा रुग्णालयाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर. डॉक्टरांनी 6 वर्षीय मुलाच्या उजव्याऐवजी डाव्या हाताचं बोट कापलं. नातेवाईकांची गुन्हा दाखल करण्याची मागणी. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनराणी टॉय ट्रेन पुन्हा एकदा तांत्रिक बिघाडामुळे बंद. ही सेवा पुढील 3 दिवसासाठी तात्पुरती स्थगित. नांदेडमध्ये बीएड सीईटी ऑनलाईन परीक्षेदरम्यान गोंधळ. संगणक अचानक बंद पडल्यानं गोंधळ. पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी. भंडाऱ्याच्या लाखनी शहरातील अतिक्रमणावर नॅशनल हायवे विभागामार्फत मोठी कारवाई. कारवाईत 2 दिवस व्यापाऱ्यांमध्ये नाराजी पसरली. यवतमाळ नगर परिषदेसमोरील बेमुदत साखळी उपोषण मागे. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक भूमिका. रामनवमीच्या मिरवणुकीला पोलिसांची परवानगी न मिळाल्यानं भक्तांचं आंदोलन. बीडच्या शिरसाळ्यातील पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याची मागणी. बीडच्या अंबाजोगाईतील स्वाराती रुग्णालयात मारहाण प्रकरणी अॅडव्होकेट इस्माईल गवळींवरील 353च्या गुन्ह्यामुळे वातावरण तापलं. चैत्र यात्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी गडासाठी धुळ्यातून दररोज 100 बसेसचं नियोजन. विविध आगारातून दर तासाला बस सोडल्या जाणार. रत्नागिरीच्या वाकेवाडीतील मुचकुंदी नदी गाळ उपसाच्या कामाला निधी मंजूर. नाम फाउंडेशन जलसंपदा विभागाकडून गाळ उपसा केला जाणार. गरिबांना घरं देण्यासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. सरकारी जमिनीवरील अतिक्रमण नियमित करणार. मुंबई महानगर क्षेत्र वगळता निर्णय लागू. वन विभागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पदक जाहीर. पुणे विभागातील जुन्नर परिक्षेत्रातील 3 जणांना पदक जाहीर. कराडच्या महाविद्यालयात राज्यस्तरीय तंत्रशिक्षण क्रीडा स्पर्धेत 36 जिल्ह्यातील 250 खेळाडूंचा सहभाग. पालघरच्या दापचारी दुग्ध प्रकल्पातील वीज पुरवठा 3 दिवसांपासून खंडित. प्रकल्पातील 400 पेक्षा अधिक कृषी युनिट धारक शेतकरी अंधारात. महाड शहरातील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात. नगरसेवकांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन सक्रिय. छत्रपती शिवाजी महाराज चौकात कारवाईला प्रारंभ.
भाईंदरमध्ये जनसेवेच्या दिशेने एक कौतुकास्पद उपक्रम सक्षम फाउंडेशन तर्फे आरोग्य सेवांना बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण मदत। मुंबई महापौर रितू तावडेंच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत बेस्ट वर्कर्स युनियन बरोबर बैठक पार। कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात निवेदन सादर। पंढरपुरात चैत्र यात्रेची तयारी पूर्ण। दर्शनासाठी मंदिर समितीकडून योग्य नियोजन। अलीकडच्या काळात सुशिक्षित लोकच अंधश्रद्धेला बळी पडणं चिंतेची बाब। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर हमीद दाभोलकर यांची प्रतिक्रिया। बीडमध्ये भगवानगडावरील माऊली मंदिरासाठी ग्रामस्थांकडून 4 कोटी तर सप्ताहासाठी 1 कोटीची देणगी। पुणे महापालिका भांडार विभागातील कोट्यवधींचं साहित्य तसंच पडून प्रकरणी 7 अधिकाऱ्यांची चौकशी होणार। कोकणातील बागायतदारांचं मोठं नुकसान। अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत। किमान 5 लाख रुपयांची मदत देण्याची मागणी। तर कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस। वादळी वाऱ्यासह अनेक गावांना पावसानं काढलं झोडपून। सांगलीच्या मणेर आजुरीसह परिसरात गारपिटीचा तडाखा। नागरिकांना उष्णतेपासून दिलासा, मात्र शेतकरी वर्गाला मोठा फटका। यवतमाळ जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी। शेतीमालाचं अवकाळी पावसामुळे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी गहू हरभऱ्याच्या गंजीवर टाकली ताडपत्री। कोल्हापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी। विजांच्या तारांना स्पार्क झाल्यानं इमारतीच्या गच्चीवरील पाल्याला आग। रत्नागिरीतील लांजा तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातील आंबा बागायतदार धास्तावले। धाराशिवमध्ये पुन्हा सोसाट्याच्या वारासह अवकाळी पाऊस। अवकाळी पावसामुळे गहू हरभरा ज्वारी पिकासह फळबागांना फटका। सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह महाबळेश्वर जावळीत अवकाळी पाऊस। अर्धा तास झालेल्या पावसानं रस्ते जलमय। पाटण तालुक्यातील कोयना नगर परिसराला पावसानं झोडपलं। अवकाळी पावसानं नागरिकांची तारांबळ। कलिंगड आंब्याचं नुकसान होण्याची शक्यता। गॅस टंचाईचं कारण देत हॉटेलमध्ये ग्राहकांकडून जास्त पैसे घेऊ नका। केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून हॉटेल चालकांना सूचना। गडचिरोली जिल्ह्यात आठवडाभरानंतरही पेट्रोल पंपावर रांगा कायम। पेट्रोलची टंचाई नाही असं प्रशासनाकडून स्पष्ट, मात्र नागरिकांमध्ये पेट्रोल संपण्याची भीती। समृद्धी महामार्गावर तरुणाची पेट्रोल भरण्यासाठी धाव। वाशिममध्ये जीव धोक्यात घालून पेट्रोलसाठी धाव। इंडक्शनच्या वापरामुळे महावितरणच्या व्यवस्थेवर ताण। ट्रान्सफॉर्मरच्या तांत्रिक बिघाडावर अंकुश राहण्यासाठी आता महावितरणची परवानगी अनिवार्य। आखाती देशातील युद्धामुळे देशभरात इंधनाच्या तुटवड्याची। पालघरमध्ये अफवा। गर्दीमुळे पंपावरील इंधनाचा साठा संपल्यानं अफवांना आणखी पेव। अफवेचा परिणाम ओसरला। यवतमाळमध्ये पेट्रोल पंपावरील गर्दी कमी। तर यवतमाळच्या पुसदमध्ये अवैध गॅस सिलेंडरवर साठावर छापा। कारवाईत 21 टाक्यांसह 60,000चा मुद्देमाल जप्त। जालना जिल्ह्यात डिझेल पेट्रोलचा साठा उपलब्ध। जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही। पेट्रोल डिझेलचा साठा करू नका, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। भिवंडीत गॅस सिलेंडर उशिरा मिळत असल्यानं स्वयंपाकाचा प्रश्न गंभीर। गावात रॉकेल मिळतं, शहरात का नाही, नागरिकांचा सवाल। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये काही पंपांवर पेट्रोल संपल्यानं पेट्रोलसाठी नागरिकांची गर्दी। काही पंपांवर मर्यादित पेट्रोल वितरण सुरू। तर पोलादपुरात पेट्रोल पंपांवर खडखडाट। एकाच पंपावर पेट्रोलचा अपुरा साठा। नागरिकांमध्ये संभ्रम। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। नमस्कार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।